आणि या सर्व मेळाव्यांच्या आता सविस्तर बातम्या बघूया। सुरुवातीला बातमी येते ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याची। शिवाजी पार्कवर हा मेळावा पार पडतोय। मात्र या मेळाव्यावरून मेळावा होण्याआधीच आरोप प्रत्यारोप बघायला मिळतात, कारण भाजपने आरोप केलेला आहे की या मेळाव्याकरता 63 कोटींचा खर्च येतोय। भाजपचे नेते केशव उपाध्यायांनी हा दावा केला आणि त्यानंतर राजकीय वादंग पाहायला मिळाला। रडगाण्याचे बेसूर सुरू आळवायला खरंच 63 कोटींचा मेळावा घ्यायची गरज होती का, असा खोचक टोला भाजपने लगावला। तर उद्धव ठाकरे या आरोपांना दसरा मेळाव्यात उत्तर देणार का, पाहणं महत्त्वाचं आहे। राज ठाकरेंबाबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरे काही भाष्य करणार का, हेही पाहणं महत्त्वाचं आहे। तर ठाकरेंच्या मेळाव्याच्या खर्चासंदर्भात भाजपने केलेली टीका आणि त्यानंतर विरोधकांनी दिलेलं प्रत्युत्तर ते बघूया। खरं म्हणजे शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका असली पाहिजे, पण त्याच्याऐवजी मुंबईत एक 63 कोटीचा दसरा मेळावा केला जातोय। हे सगळ्यात मोठं दुर्दैवी, असंवेदनशील आणि केवळ दुसऱ्यांना ज्ञान सांगायचं या भूमिकेतलं दिसतं। पंकजाताई भगवानगडावर कित्येक वर्षानं मेळावा घेतात, त्याला कोणी सल्ला देत नाही, बोलू नाही पण बोलावं येतं। नागपूरला मेळावा होत असतो सातत्यानं दसऱ्याचा, त्याला का बोलत नाही हे उपाध्याय कोण भाजपची मंडळी? जाणीवपूर्वक राजकीय प्रत्येक विषयाचं करणं आणि सल्ले देणं, जरा स्वतःच्या लोकांना सल्ले द्या। उपाध्यायांना त्या बाबतीत जास्त माहिती असेल, कारण ते भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी काही सूचना केली असेल तर त्या मला असं वाटतं की त्यांच्या पक्षीय पातळीवर आहे। परंतु आमचा दसरा मेळावा मात्र सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी असतो आणि त्यासाठी शिवसैनिकच आपल्या खिशातून खर्च करून हा मेळावा साजरा करत असतात। कसं शक्य हो? म्हणजे मला गंमत वाटते कधी कधी काही लोकांची, म्हणजे पटेल असे तरी आरोप करावं, पण ठीक आहे, आता एक लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे बोलायचा।